पाहूयात पुढची बातमी। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी। सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर ही पहिलीच सुनावणी। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी होणार आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच सुनावणी। सुप्रीम कोर्टात आज ही सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणी संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आज सुनावणी होते राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची, नेमकं सुनावणीमध्ये काय होऊ शकतं? अर्थातच कल्याणी, समजा पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे। पण आज पाहायला गेलं तर काही वेगळं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येऊ शकतं, कारण की काही दिवस आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यांचं निधन झालंय आणि त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। मागील 1 महिन्यामध्ये समजा चित्र सगळं पाहायला गेलं तर कुठेतरी दोन्ही पक्ष यांचं विलीनीकरण होऊ शकतं अशा काहीशा चर्चा रंगल्या होत्या आणि अशाबद्दलचे थेट पुरावे व्हिडिओ मार्फत असतील किंवा मग थेट प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना असतील नेत्यांकडनं पुढे आल्या होत्या। इतकंच नाही तर काही दिवस आधीच असं देखील वक्तव्य समोर आलं होतं आपल्याला की सुनील तटकरे आणि अजित पवार यांची विलीनीकरणाबाबत चर्चा जी आहे ती झाली होती। अजितदादांनी सुनील तटकरे यांना सांगितलं होतं विलीनीकरणाबाबत। तर अशामध्येच आजच्या तारखेमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं अगदी महत्त्वाचं असेल। काही वेगळे यामध्ये निर्णय होऊ शकतात का, किंवा कोर्टामध्ये दोन्ही पक्षाचे जे वकील आहेत ते त्यांची भूमिका नेमकी कशा पद्धतीने असणार आहे, की पुढची तारीख देण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। इतकंच नाही तर मग खरंच विलीनीकरण होणार असेल तर मग दोन्ही पक्षांकडनं हा खटला मागे देखील घेतला घेऊ शकतो असे देखील अनेक राजकीय विश्लेषक हे सांगत असतात। अशामध्येच आजच्या तारखेमध्ये काय होतं, आजच्या सुनावणीमध्ये काय होतं कोर्टात हे पाहणं अगदी महत्त्वाचं असेल। कल्याणी, नक्की शुभम, खरं तर विलीनीकरणाची चर्चा आहे आणि त्यातच आता सुनावणी पार पडते, त्यामुळे सुनावणीत नेमकं काय होतं याकडे आपले लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी।